काहींचं असणंच नुसतं बहारदार असतं आणि त्या जर निर्मिती सावंत असतील तर त्याच्यापेक्षा आणखीन मोठी गोष्ट काय असेल. कारण नवा सिनेमा वगैरे हे निमित्त आहे, पण त्याच्या पलीकडे ह्या सगळ्याला आता उत्तरचा जो बॅकड्रॉप आहे आणि त्यातले काही मोजकेच सीन्स पण ते इतके बहारदार करावे, त्यातली असणारी समज, अंगभूत असलेली गुणवत्ता आणि त्याचं सादरीकरण, ह्या म्हणजे हे काय केमिस्ट्री असते. आणि मोजकच काम करायचं पण ते खणखणीत, म्हणजे आपण प्रत्येक वेळेला तुरुपच उतरावा ह्या पद्धतीने कसं काय हे शक्य होतं. आणि ह्यातलं सातत्य हे काय काय गिमिक आहे म्हणजे खरं तर या सगळ्याचं. खर तर अमित भंडारेंनी हे माझ्याबद्दल सगळं बोलणं हे खूप कौतुकास्पद आहे माझ्यासाठी. पण तुला तर माहिती आहे की सातत्य असावंच लागतं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक प्रोजेक्टला तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं, नाहीतर तुम्ही विस्मृतीत जाता लोकांच्या. मी तू जसं म्हणतोस तसं प्रत्येक भूमिका पारखूनच घेते, पण मला नेहमी असं वाटतं की भूमिका किती लांबीची आहे त्यापेक्षा त्या सिनेमाचा, त्या नाटकाचा, त्या प्रोजेक्टचा थॉट किती महत्वाचा आहे. आणि तो थॉट जर खूप मला भावला ना, तर मग मी एक सीने का दोन सीने का माझ्या भूमिकेची लोक वाट बघतील किंवा काय, मी कशाचाही विचार करत नाही. आणि असेही माझ्यासाठी पूर्ण लांबीच्या भूमिका असलेले चित्रपट येतातच की. पण तू उत्तर बद्दल म्हणशील ना, तर उत्तरचं मी तुला सांगते की एकतर क्षितिज माझा लाडका लेखक आहे. त्याची आजीबाई जोरात हे नाटक त्याचं चालू आहे. आमचं अभिनय त्याच्यात माझ्या बरोबर आहे, त्यामुळे आमची ती एक टीम आहे. आणि क्षितिजचं पहिलं अपत्य आहे, ते पहिली बेबी आहे क्षितिजची. आणि आपल्या मुलाच्या पहिल्या इव्हेंटला मी नाही आशीर्वाद द्यायला जाणार तर कोण जाणार. त्याने जेव्हा मला हे विचारलं तेव्हा मी त्याला तेच सांगितलं की कन्सेप्ट भन्नाट आहे आणि ही पूर्ण लोकांपर्यंत पोहोचाल. आणि मला नेहमीच ना कुठल्या तरी चांगल्या प्रोजेक्टचा एक छोटासा भाग व्हायला पण आवडतं.